नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026च्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आलेले मराठी व्याकरणाचे प्रश्न भाग क्रमांक 8 पाहणार आहे। आणि मित्रांनो, यामध्ये आपण त्या सर्व प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पुढे होणाऱ्या पोलीस भरतीच्या पेपरसाठी तयारी करताय किंवा पुढच्या वर्षीच्या पोलीस भरतीच्या पेपरसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। त्यासोबतच हे सर्व व्हिडिओ मराठी व्याकरणाचे सर्व व्हिडिओ एकाच ठिकाणी पाहता यावेत म्हणून आपण यूट्यूबवर याची एक प्लेलिस्ट बनवणार आहे। आणि मित्रांनो, ती प्लेलिस्ट पाहायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करा, जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला ती प्लेलिस्ट पाहता येईल आणि एकाच ठिकाणी सर्व मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचा सराव करता येईल। या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे वैनतेय चा समानार्थी शब्द ओळखा। मित्रांनो, वैनतेय म्हणजे काय? गरुड, पर्याय ए आपलं उत्तर आहे। त्यासोबतच पहा, वायस म्हणजे कावळा, मंडूक म्हणजे बेडूक आणि सारंग म्हणजे हत्ती। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, वाया जाणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? मित्रांनो, वाया जाणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवर पाणी पडणे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी, पाणी पडणे म्हणजे वाया जाणे। पुढे प्रश्न क्रमांक 3, खाली दिलेली म्हण पूर्ण करा। पदरी पडले झोंड टिंब टिंब, या ठिकाणी पहा म्हण असते पदरी पडले झोंड हसून केले गोड, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए। याचा अर्थ काय असतो? तर मिळालेली गोष्ट गोड मानून स्वीकारणं। पुढे पहा प्रश्न क्रमांक 4, पडक्या घराच्या मोकळ्या जागेला टिंबटिंब म्हणतात। मित्रांनो, पडक्या घराच्या मोकळ्या जागेला काय म्हणतात? तर बखळ किंवा बखाळ असं म्हणतात, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, बखळ किंवा बखाळ लक्षात ठेवायचं आहे। पुढे मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 5, दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? मित्रांनो, दोन शब्द जोडताना किंवा एखाद्या ओळीच्या शेवटी एखादा शब्द अपूर्ण राहिला तर तो जोडण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी। या ठिकाणी अशा प्रकारची काढवी लहान रेष असते, त्याला काय म्हणायचं? संयोग चिन्ह। आणि जर ती रेष थोडी लांब असेल तर त्याला काय म्हणणार? अपसारण चिन्ह। लक्षात ठेवायचं आहे, दोन शब्द जोडायचे असतील तर संयोग चिन्ह वापरणार, ठीक आहे, आणि स्पष्टीकरण द्यायचं असेल तर अपसारण चिन्ह वापरणार। पुढे पहा प्रश्न क्रमांक 6, घरासमोरून हत्ती गेला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा। या ठिकाणी पाहायचं आहे ध्वन्यर्थ कोणता आहे? या ठिकाणी वाच्यार्थ आहे। घरासमोरून गेला म्हणजे घरासमोरच्या रस्त्यावरून गेलाय, ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय झालं मित्रांनो? साधी अभिधा शब्दशक्ती आहे आणि ध्वन्यर्थ कोणता असतो? वाच्यार्थ असतो। तो कशामधून जाणवतो आपल्याला? तर घरासमोरून मधून जाणवतं, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे। जर आपण घरावरून म्हटलं असतं तर आमच्या घरावरून हत्ती गेला तर काय म्हटलं असतं? तर घरावरून न जाता घराच्या समोरून गेला असं आपण म्हटलं असतं तर त्या ठिकाणी लक्षणा शब्दशक्ती झाली असती आणि त्या ठिकाणी त्याचा ध्वन्यर्थ कोणता असता? तर लक्ष्यार्थ असता, ठीक आहे। या ठिकाणी कोणता आहे? वाच्यार्थ आहे। प्रश्न क्रमांक 7, भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना टिंबटिंब म्हणतात। मित्रांनो, भाषेतील मूळ धातूंना किंवा मूळ शब्दांना काय म्हणायचं? सिद्ध शब्द म्हणायचं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी। प्रश्न क्रमांक 8, कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप खालीलपैकी कोणते? आता मित्रांनो, साधित रूप कधी बनतो? जेव्हा त्या शब्दाला उपसर्ग किंवा प्रत्यय लागतो। मग या ठिकाणी कुलला प्रत्यय कोणता लागतो? तर इन प्रत्यय लागतो आणि काय बनतो? कुलीन हा शब्द बनतो, म्हणजे काय आपलं उत्तर असणार आहे? कुल या शब्दाचं साधित रूप कोणतं आहे? कुलीन, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 9, विधेय म्हणजे काय? मित्रांनो, विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए। लक्षात ठेवायचं, संस्कृतमध्ये क्रियापदाला विधेय आणि आख्यात हे दोन शब्द आहेत, ठीक आहे। विधेय म्हणजे क्रियापद आणि आख्यात म्हणजे देखील क्रियापद। प्रश्न क्रमांक 10, एखाद्या वाक्यात क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे काही शब्द असतील तर त्यांना टिंबटिंब म्हणतात। आता या ठिकाणी पहा, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द कोणते असतात? क्रियाविशेषण किंवा क्रियाविशेषण अव्यय। आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी जर आपण वाक्य पृथक्करणाचा विचार केला तर त्या ठिकाणी काय असतं? क्रियापद म्हणजे विधेय आणि विधेयाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द काय असतात? म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द विधेय विस्तार, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी, ठीक आहे। स्पीड थोडं जास्त होतोय परंतु कामाची गडबड आहे त्यामुळे बोलायला लागेल इतका फास्ट। प्रश्न क्रमांक 11, गुढी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? गुढी हा शब्द मित्रांनो कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे, पर्याय सी आपलं उत्तर आहे। गुढीपाडव्याची गुढी कानडी भाषेतून आलेला शब्द, ठीक आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही? या ठिकाणी पहा, तद्भव म्हणजे काय? समजा एखादा शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये आला आणि त्याच्या रूपामध्ये बदल झाला असेल तर त्याला तद्भव म्हणायचं आणि बदल झाला नसेल तर त्याला तत्सम म्हणायचं। मग या ठिकाणी पहा, गाय, गोपासून गाय काय बनला? तद्भव बनला। कूर्मपासून कासव तद्भव आहे, शर्करापासून साखर तद्भव आहे, परंतु धर्म हा शब्द संस्कृतमधून आहे असं मराठीमध्ये येतो, म्हणजेच तो तद्भव नसून तत्सम आहे, म्हणजे पर्याय ए, धर्म हा तत्सम आहे, तद्भव नाही।
प्रश्न क्रमांक 13, साहेब हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला? मित्रांनो, साहेब हा शब्द मराठी भाषेमध्ये अरबी भाषेतून आलेला आहे. पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. आणि मित्रांनो, यासारखे अनेक प्रश्न आपण आपल्या देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पेड टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी घेतलेले होते. आणि मित्रांनो, कालचा जो नवी मुंबईचा पेपर झाला त्या पेपरमध्ये आपल्या मराठी व्याकरण जीके पैकी एकूण 40 प्रश्न आले होते. 50 पैकी 40 प्रश्न फक्त आपल्या पेड चॅनलवर आले होते. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही पुढच्या कोणत्याही पेपरसाठी तयारी करताय तर या चॅनलचा तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतो. आणि ते कसं खरेदी करायचं आहे तर आपल्याकडे आहे 30 प्रश्नपत्रिकांचा एक संच जो आपण देतोय 60 रुपयांना. आणि मित्रांनो, त्यामध्ये त्या प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरण देखील आहे. तसेच हा प्रश्नपत्रिका संच घेतल्यानंतर आपण ॲड करतो तुम्हाला एका पेड टेलिग्राम चॅनलवर. आणि या चॅनलवर आपण काय करतो, दररोज सकाळी 50 चालू घडामोडी आणि दिवसभरामध्ये 300 पेक्षा अधिक सामान्य आणि मराठी व्याकरणाचे एकत्रित प्रश्न, अशा प्रकारे 300 ते 350 प्रश्नांचा आपण दररोज सराव या टेलिग्राम चॅनलवर करतोय. आणि मित्रांनो, यामधले बरेच प्रश्न पोलीस भरतीला विचारले जात आहेत. त्यामुळे याचा फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 75 17 24 91 19 या नंबरवर डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. तुम्हाला त्याचा डेमो पाहता येईल. आणि जर तुम्ही 60 रुपयांचा हा प्रश्नपत्रिका संच खरेदी केला तर तुम्हाला त्या पेड टेलिग्राम चॅनलवर ॲड केलं जाईल. नंबर लक्षात ठेवा पुन्हा एकदा, 75 17 24 91 19. आणि मित्रांनो, हा नंबर जो आहे तो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे. पुढे पाहायचा प्रश्न क्रमांक 14, अलंकारात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो. आता मित्रांनो, कोणत्या अलंकारामध्ये एकच शब्द दोन भिन्न अर्थाने येतो? लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा एखादा शब्द एखाद्या वाक्यामध्ये दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो तेव्हा त्या ठिकाणी श्लेष अलंकार होतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. अनुप्रास कधी होतो तर जेव्हा एखाद्या ठराविक अक्षराची पुनरावृत्ती होते तेव्हा त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार होतो. उदाहरणार्थ, गडद निळे गगन भरून आले. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं तर ग ची किंवा न ची पुनरावृत्ती होते, म्हणजेच या ठिकाणी अनुप्रास अलंकार होतो. ठीक आहे, यमक कधी चरणाच्या शेवटी किंवा मध्ये कुठेतरी काही ठराविक अक्षरे पुन्हा पुन्हा येऊन चमत्कृती साधली जाते तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं, यमक अलंकार म्हणायचं. ठीक आहे. पुढे पाहायचा आहे प्रश्न क्रमांक 15, हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दन काळ भासत होता. या ठिकाणी पाहायचं आहे, जणू हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. आणि लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी जणू गमे वाटे भासे की या शब्दांचा वापर केला गेला असेल तर त्या ठिकाणी उत्प्रेक्ष अलंकार असतो. म्हणजे वर कोणता अलंकार आहे, जणूचा वापर झाला म्हणजे उत्प्रेक्ष अलंकार. श्लेष कधी एकच शब्द दोन अर्थाने वापरला तर, रूपक कधी उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता आहे असं वर्णन केलं असेल तर, आणि उपमा कधी तर उपमेय आणि उपमान यांच्यातील सारखेपणा दाखवण्यासाठी परी, सारखा, सम, गत यासारखे शब्द वापरले असतील तर उपमा अलंकार. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16, विपुल बॅडमिंटन चांगला खेळतो या वाक्यातील अर्थानुसार प्रकार ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, विपुल बॅडमिंटन चांगला खेळतो एक विधान केलेलं आहे, म्हणजे हे काय झालं, विधानार्थी वाक्य, पर्याय ए. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17, संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेले या वाक्याचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा मित्रांनो, वाक्यामध्ये एकच कर्ता एकच कर्म आहे आणि कोणत्याही प्रकारचं उभयान्वी अव्यय वाक्यामध्ये आलेलं नाही, म्हणजे हे वाक्य कोणतं आहे, केवल वाक्य, म्हणजे पर्याय सी. लक्षात ठेवायचं, उभयान्वी अव्यय आलं तर त्याच्यामध्ये मिश्र किंवा संयुक्त वाक्य होऊ शकतं. प्रश्न क्रमांक 18, गड आला पण सिंह गेला हे टिंबटिंब उपवाक्य आहे. मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, गड आला सिंह गेला या दोन वाक्यामध्ये पण हे उभयान्वी अव्यय आले आणि ते कोणत्या प्रकारचं आहे, न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय आहे. म्हणून मित्रांनो, हे वाक्य कोणत्या प्रकारचं झालं, न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्ययानं जोडलेलं न्यूनत्व बोधक उपवाक्य झालं, म्हणजे पर्याय ए. लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा दोन वस्तूंमध्ये एखादी वस्तू कमी दर्जाची आहे किंवा एखाद्या गोष्टीला कमी किंमत आहे असं दाखवलं असेल तर त्या ठिकाणी त्याला म्हणायचं न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय. काय करतं, दोन वस्तूंपैकी एका वस्तूचं महत्त्व कमी करतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणते समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय नाही. मित्रांनो, समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय कोणते आहेत तर दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारी, आणि, शिवाय, व ही काय आहेत, समुच्चयबोधक, आणि किंवा हे काय आहे, विकल्पबोधक, म्हणजे पर्याय डी हे समुच्चयबोधक नसणार आहे. प्रश्न क्रमांक 20, योग्य जोड्या जुळवा, क्रिया विशेषण अव्यय आणि प्रकार. या ठिकाणी पहा, मागे कालदर्शक आहे, सर्वदा. मित्रांनो, सर्वदा काय आहे तर हे सातत्यदर्शक आहे, सालोसाल आवृत्तीदर्शक आहे, आणि धपाधप याच्यामधून आवाजाचा बोध होतोय म्हणून हे काय झालं, अनुकरण दर्शक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 3 1 2 4, म्हणजे पर्याय डी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 21,
तो सफरचंद सावकाश खात आहे या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? आता मित्रांनो क्रियाविशेषण ओळखायचं आहे तर काय करायचं, क्रियापदाला कधी कुठे कसा यानं प्रश्न विचारायचा. या ठिकाणी पहा क्रियापद कोणतं, खात आहे. प्रश्न कसा विचारला आपण, तो सफरचंद कसा खातो, सावकाश खातो. म्हणजे सावकाश काय झालं या वाक्यातील क्रियाविशेषण, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. या वाक्यामध्ये सावकाश हे क्रियाविशेषण आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 22, मी त्या नदीच्या काठी बसे काळ ओळखा. या ठिकाणी पहा बसे काय दाखवतं, ही क्रिया भूतकाळामध्ये नियमितपणे घडत होती, म्हणजे या क्रियेची रीत आहे ते भूतकाळामध्ये सुरू होते, म्हणून हे काय झालं, रीती भूतकाळ, पर्याय बी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, मित्रांनो हा प्रश्न पुन्हा येतोय. पुढे पहा प्रश्न क्रमांक 23, क्रियापदातील मूळ शब्दाला व्याकरणात टिंबटिंब म्हणतात. मित्रांनो क्रियापद ज्या शब्दापासून बनतं त्याला मूळ शब्दाला काय म्हणायचं, तर धातू म्हणायचं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. क्रियापदातील मूळ शब्दाला धातू असं म्हटलं जातं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 24, आम्ही समजलो तुमच्या मनात काय आहे ते सर्वनामाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, आम्ही हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि ते हे दर्शक सर्वनाम आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी आन्सर की मध्ये उत्तर दर्शक सर्वनाम आहे, म्हणजे अधोरेखित कोणता शब्द असणार आहे, तर ते हे काय झालं, दर्शक सर्वनाम, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. आणि आम्ही कोणता आहे, प्रथम पुरुषवाचक, म्हणजे कुठं असेल, पुरुषवाचक मध्ये असेल. ठीक आहे. तुमच्या द्वितीय पुरुषवाचक हे कशामध्ये आलं, तर पुरुषवाचक मध्ये झालं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, माणसाने इतरांचा द्वेष करू नये अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, ने ए शी आणि नी ही ई शी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत, तर तृतीयेचे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय डी असणार आहे. माणसाने मध्ये ने हा प्रत्यय तृतीयेचा आहे. समुद्राला कोणता प्रत्यय असतो, नो असतो. द्वितीयेला सलाते सलनाते, सप्तमीला त ई आ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. सुंदर सौंदर्य, शूर शौर्य, गंभीर गांभीर्य. मित्रांनो भाववाचक नाम होताना य, ता, पण, पना, त्व यासारखे शब्द जोडले जातात आणि मित्रांनो या ठिकाणी त्याचं भाववाचक नाम बनतं. त्याचबरोबर या ठिकाणी पहा य जोडलं, य जोडलं, य जोडले, भाववाचक नाम आहे, परंतु या ठिकाणी काय पाहिजे, नवलचं नवलाई हे भाववाचक नाम बनतं. या ठिकाणी काय दिले, नवली दिले, हे चुकीचं आहे. ठीक आहे. काय पाहिजे, नवलाई, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 27, अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचे गुणधर्म असतात आणि त्यांचा समावेश कठोर वर्णांमध्ये होतात. या ठिकाणी पहा या विधानामध्ये पूर्वार्ध तर बरोबर आहे, अर्धस्वरांचा उच्चार आहे तो स्वर आणि व्यंजन दोघांचे गुणधर्म दाखवतो. ठीक आहे. परंतु मित्रांनो हे काय आहेत, मृदू वर्ण आहेत, कठोर नाही, म्हणजे या ठिकाणी फक्त पूर्वार्ध बरोबर आहे, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 28, चाकर या शब्दातील चा या आद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो. या ठिकाणी पहा च चा उच्चार जर अ जोडल्यासारखा झाला आणि च चा उच्चार जर य जोडल्यासारखा झाला तर काय लक्षात ठेवायचं, अ जोडल्यासारखा झाला तर ते झालं दंत तालव्य आणि य जोडल्यासारखा झाला तर ते तालव्य. मग या ठिकाणी चाकर मध्ये काय दिसतंय, अ जोडल्यासारखं दिसतंय, म्हणून हे काय झालं, दंत तालव्य, पर्याय सी. जर चाकर असं म्हटलं असतं तर ते काय झालं असतं, तालव्य झालं असतं. ठीक आहे. य जोडल्यासारखं तालव्य. प्रश्न क्रमांक 29, दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात. या ठिकाणी पहा जेव्हा दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणतात. पर्याय ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. त्यासोबतच जर एकच व्यंजन दोन वेळा एकत्र आलं तर त्याला काय म्हणतो आपण, द्वित्व म्हणतो. ठीक आहे. हे देखील लक्षात ठेवायचं. आणि जर दोन व्यंजन एकत्र आली आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळला गेला तर ते काय बनतं, जोडाक्षर बनतं. हे देखील लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 30, संधी करा वृक्ष अधिक औदार्य काय बनतं. वृक्षमधील शेवटचा वर्ण अ आणि औदार्यामधील पहिला वर्ण औ काय होतो, अ चा लोप पावतो आणि औ कायम राहतो, म्हणजे काय बनतो, वृक्ष औदार्य, पर्याय बी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग कसं ठरते. मित्रांनो परभाषेतून एखादा शब्द आला तर आपण काय करतो, त्याचा जो मराठीमधील शब्द आहे त्याचं लिंग त्या शब्दाला देतो, म्हणजेच त्याचं लिंग आहे ते परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरतं, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 32, बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती. नो हा प्रत्यय कोणता आहे, संबोधनचा, म्हणजे पर्याय डी. प्रथमाला प्रत्यय नसतात, द्वितीयला सलाते सलनाते, चतुर्थीला सलाते सलनाते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, गटात न बसणारा पर्याय ओळखा. दोन्ही, पाची, चारी, सर्व. या ठिकाणी पहा दोन्ही साकल्यवाचक, पाची साकल्यवाचक, चारी साकल्यवाचक आणि सर्व अनिश्चित संख्यावाचक, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय डी आहे, तो गटात बसत नाही किंवा यापेक्षा वेगळा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, पुढील प्रश्नांच्या योग्य उत्तराचा क्रमांक निवडा. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, हे बरोबर आहे. ब पहा क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात, हे देखील बरोबर आहे. परंतु क पहा
सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. वरील विधानापैकी अचूक नसलेले विधान ओळखा. अचूक नसलेले म्हणजे चुकीचे विधान ओळखायचे आहे. सर्व क्रियापदे क्रिया दाखवत नाहीत. उदाहरणार्थ आहे. आहे हे क्रियापद क्रिया दाखवत नाही. हे काय करतं? सहाय्यक क्रियापदाचं काम करतं किंवा फक्त क्रिया न दाखवता क्रियापद म्हणून काम करतं. म्हणून म्हणजे या ठिकाणी काय झालं? सर्वच क्रियापदे क्रिया दाखवत नाहीत म्हणून पर्याय क आहे ते चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे उत्तर. ठीक आहे. फक्त क हे चुकीचं आहे किंवा अचूक नाही. प्रश्न क्रमांक 35. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला टिंबटिंब म्हणतात. मित्रांनो, ज्या वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो त्याला म्हणायचं स्वार्थी क्रियापद म्हणजे पर्याय ए. आज्ञार्थी कधी असतं? आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना या गोष्टी असतील तर आज्ञार्थी क्रियापद. कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा असेल तर विद्यार्थी क्रियापद. आणि एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असेल तर त्या ठिकाणी संकेतार्थी क्रियापद. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36. पुढील केवलप्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी पाहायचंय मौनदर्शक गुपचिप बरोबर आहेत. हर्षदर्शक वा आहा बरोबर आहेत. विरोधदर्शक छे छट छे छे बरोबर आहेत. परंतु संमतीदर्शक हा असणार. ठीक आहे. या ठिकाणी काय दिलेत? अगे, अरे, अहो यांचा वापर हाक मारण्यासाठी केला जातो. अरे, अहो हे काय आहेत? हाक मारण्यासाठी म्हणजे संबोधन दर्शक आहेत. आणि या ठिकाणी काय झालं? संमतीदर्शक म्हणजे काय झालं? डी जोडी आहे ती चुकीची आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37. वाक्यात येणारे स्थलवाचक क्रिया विशेषण काय करतं? आधारपूर्वकाचं काम करतं. लक्षात ठेवायचं आहे. जर वाक्यामध्ये आधारपूर्वक कोणते ते ओळखा तर काय सांगायचं? त्या वाक्यातील स्थलवाचक क्रिया विशेषण त्या ठिकाणी लिहून टाकायचं म्हणजे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 38. कोणता शब्द रेडा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? मित्रांनो, रेडासाठी समानार्थी पहा हल्या, टोनगा आणि महिष. परंतु बैल हा रेडाला समानार्थी होत नाही म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा. या ठिकाणी पहा आनंदाला पारावर न उरणे, खूप आनंद होणे. आभाळ ठेंगणे होणे, खूप आनंद होणे. आनंद गगनात मावेनासा होणे, खूप आनंद होणे. परंतु आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय? मोठे यश प्राप्त करणे. या ठिकाणी काय झालं? तिसरा पर्याय आहे तो विसंगत आहे, वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 40. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. कर्दनकाळ. मित्रांनो, कर्दनकाळ म्हणजे काय? क्रूर आणि उग्र व्यक्ती म्हणजे पर्याय ए. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41. देवघर शब्दाचे लिंग ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे देवघर हा सामासिक शब्द आहे आणि सामासिक शब्द असेल तर काय करायचं? त्याच्यामध्ये जो शेवटी शब्द आलेला आहे त्याचं लिंग त्याला द्यायचं. देवघरमध्ये शेवटी शब्द कोणता आहे? घर. आणि मित्रांनो, घरचं लिंग कोणतं असतं? नपुंसक लिंग. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? देवघरचं लिंग कोणतं आहे? नपुंसक लिंग पर्याय बी. प्रश्न क्रमांक 42. गुरु या शब्दाचे अनेक वचन गुरुच राहतं. याच्यामध्ये बदल होत नाही म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. पुढील शब्दास जोड शब्द सांगा. भाकर. मित्रांनो, भाकरसाठी जोड शब्द कोणता आहे? तुकडा. भाकर, तुकडा पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 44 आहे प्रखर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? मित्रांनो, प्रखर हा शब्द प्रकाशासाठी वापरला जातो. प्रखर म्हणजे तीव्र आणि त्याला विरुद्धार्थी सौम्य. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार या ठिकाणी पर्याय सी. प्रखरला विरुद्धार्थी सौम्य हा शब्द कशासाठी वापरणार? आपण प्रकाशासाठी वापरणार. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांविषयी काही शंका असेल तर कमेंट करून विचारा. त्यासोबतच जर आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील आणि स्पष्टीकरण देखील समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.